25 जानेवारीला 2025 ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे. याची सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. रस्ता सरकारला ते वाईट वाटल. आपले सगळे वाहन 25 ऑगस्ट 2025 ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. कारण 26 जानेवारीला पूर्ण एक वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली. एक वर्ष पूर्ण होते सगळ्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळे 25 जानेवारीला 2025 ला आंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणारे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करणार, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा. रस्ता सरकारला ते वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आला. तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील. एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात आंतरवालीत येणार आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती, तुम्ही आतापर्यंत ती एकजूट दाखवली, ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला आंतरवालीत द्या. घराघरातल्या मराठ्यांनी आंतरवालीकडे यायचे. राज्यभरात एकाही मराठ्याने 25 जानेवारीला घरी थांबायचं नाही. नोकरदार मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, कर्मचारी मराठा असेल, शिक्षक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, कंपन्यामध्ये कामाला असतील, कर्मचारी पोर असतील, तिथं कंपन्यात नोकऱ्याला असतील, शेतकरी मराठा असेल, मजूर मराठा असेल, या सगळ्या मराठ्यांनी 25 जानेवारी 2025 ला आंतरवाली गाठायची. आंतरवालीत पुन्हा एकदा तुफान ताकदीनं एकत्र मराठ्यांनी यायचं. सरकारकडून आपल्याला आपल्या लेकरासाठी आरक्षण मिळवायचंय. कारण भरत्या आहेत, ऍडमिशन आहेत, पोरांच्या हाल व्हायला नको. कारण तुम्ही ज्या एकजुटी आतापर्यंत दाखवल्या, या एकजुटीला मराठ्यांच्या या जगात तोडणं, इतक्या ताकदीनं आपण एकत्र आलो. एकदा पुन्हा हात जोडून विनंती, एकदा पुन्हा शक्ती दाखव. 25 जानेवारीला सगळ्यांनी आंतरवाली द्यायची. ज्याला उपोषणाला बसायचं ते बसा, कोणाला बंधन असणार नाही. ज्याला नाही बसायचं ते बसू नका. पण आंतरवाली की 25 जानेवारी आता डोक्यात फिट करा. स्वतः सगळ्यांना मोबाईल चालवायचा, सोशल मीडिया चालवायची, स्वतः पोस्ट करायला सुरू करायचं. 25 जानेवारी चलो आंतरवाली. इतकी ताकद दाखवा तुम्ही जे आतापर्यंत ताकद दाखवली. कारण काही चेहरे मराठा बांधवांना सांगतो तुम्हाला आता दिसणार नाही. कारण जे आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या एकजुटीवरती राजकारणाचा फायदा उचलायला आपल्याकडे आले होते, ते चेहरे तुम्हाला दिसणार नाहीत. कारण त्याचा स्वार्थ वेगळा होता आणि गोरगरीब मराठ्यांचा माझा स्वार्थ ही गरीब मोठा करणं घेऊन. त्याच्यामुळं हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे. मराठा समाजाला या माध्यमातून काम सांगतो, सगळ्यांनी आंतरवालीकडे यायचं. दुसरं काम, महाराष्ट्रभर आपण आपल्या गावात आपण स्वतःच बैठका घ्यायच्या. आपलं गाव आपणच बैठक घ्यायची. माझं गाव माझी जबाबदारी. या पद्धतीनं मराठा सेवकांना राज्यभरातल्या एक प्रचंड मोठं नेटवर्क उभा करायचं आणि ताकदीनं आपण आपल्या गावात सगळ्यांनी आपण आपल्या गावात बैठका घ्यायला सुरुवात करायची. आपणच आपलं गाव सगळ्यांनी डेव्हलप करायचं. आपण आपल्या गावात घराघरात जायचं. तिसरं काम, पत्रिका छापायची आणि या पत्रिका आपण घराघरापर्यंत आपण आपल्या घरोघरी नेऊन मूळ वाटी दिल्यासारखं द्यायचं. प्रत्येक मराठा समाजाच्या घरात ही पत्रिका गेली पाहिजे. पत्रिका छापायची आणि त्याला अंतरवालीचं आम्हाला पाठिंबा देण्यासाठी मराठा समाजाने आपण आपल्या गावातले जेवढे वाहन आहेत, चौथं काम, आपले जेवढे वाहन आहेत गावात, मोटरसायकल असेल, 4 व्हीलर असेल, रिक्षा असेल, ट्रक असेल, टेम्पो असेल, ट्रॅक्टर असेल, पिकअप असेल, टेम्पो असेल, जे काय वाहन असेल, छोट्या छोट्या जीप असतील, आपले जे रिक्षे आहेत, आपले सगळे वाहन
25 ऑगस्ट 2025 ला गावात न राहता ते अंतरवालीत दिसले पाहिजे. मोठमोठाल्या 25 जानेवारी 2025 ला सगळे वाहनं आपले अंतरवालीत दिसले पाहिजे. पाचवं काम 25 जानेवारी 2025 ला एकानंही लग्नाची तारीख धरू नये ही विनंती. वाहनच मिळणार नाही. त्याच्यामुळे लग्नाची तारीख जर कोणाची असेल तर ती मागं पुढं करा ह्या दोघं विनंती सर 25 तारखेला. कारण ते हडबड खूप होईल. कारण सगळा मराठा समाज हा अंतरवालीकडे उसळणार आहे. पुन्हा एकदा मराठ्यांची लाट उसळणार आहे. पुन्हा एकदा त्या ताकदीनं गरीब मराठा एक दुसरीची ताकद दाखवून आता उचलणार आहे. इतकं भयंकर भगवं वादळ पुन्हा एकदा त्या राज्यात उसळणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला पाहुण्याला वेळेला खेळायला जायला अडचणी येतील. वाहनं नसणार आहेत. कारण प्रत्येक नोकरदार वर्ग माणूस सुद्धा त्या दिवशी अंतरवालीकडे येणार. आणि इथं 25 जानेवारीला ते आमरण उपोषण माझं सुरू होणार आहे. त्याला बसायचं त्यांनी मनानं कसं, ज्याला नाही बसायचं त्यांनी बसू नका, बंधन नाही. 24 जानेवारीला तिथं गर्दी होणार आहे. कारण 24 जानेवारीला रात्रीच नोकरदार वर्ग गोरगरीब मराठा हे सगळा 25 जानेवारी 2025 आत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य करा. नसता तुम्ही सरकार जरी असाल तरी गरीब मराठा समाज सरकारला भारी घालणार. तुम्हाला गुडघे आम्ही टेकायला लावू नका. आम्हाला खोडून घेऊ नका. आमच्या शब्दावर पाय देऊ नका. ती देवेंद्र फडणवीस साहेबांना, शिंदे साहेबांना, अजितदादांना विनंती की मराठ्यांच्या पुन्हा वेटीस धरून त्यांना त्रास द्यायचा, त्यांच्याविषयी आता द्वेष सोडून द्या. आम्ही तोपर्यंत तुमच्याशी गोडीनाच बोलणार आहे. आतापर्यंत आम्ही एक ब्रही शब्द तुमच्या विरोधात काढलेला नाही आणि काढणार पण नाही. पण जर तुम्ही 25 जानेवारीचे आता आरक्षण नाही दिले तर आमचा तुमच्याविषयीचा जी अपेक्षा आहे त्या भंग तुम्ही केल्या. आमच्या ज्या तुमच्या कोण आशा आहेत त्या तुम्ही आमच्या पाण्यात डुबवल्या. तुम्ही मराठा समाजाची बेमानी केली. मराठा समाजाला तुम्ही धोका दिला. आम्ही मात्र मग तुम्हाला सोडणार नाही हे तुम्हाला जाहीरपणानं सांगू. 25 जानेवारी पर्यंत तुम्हाला आता सूट आहे. तोपर्यंत तुम्हाला 2 महिन्याचा वेळ दिला. कारण डिसेंबर पण आहे आणि जानेवारी पण. या 2 महिन्याच्या काळात तुम्ही आमचे पूर्ण प्रश्न तडीच लावायचे. आम्ही ऐकून घेणार नाही. त्यानंतर तुमची मध्यस्थी ऐकून घेणार नाहीत आणि तुमचं काही ऐकून घेणार नाही. आणि दुसरं कारण मराठा समाजासाठी सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण शेवटचं सांगतो. 25 जानेवारी धरण्याचं कारण 26 जानेवारीला 1 वर्ष पूर्ण होत आहे. आपले सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश दिलेला, अधिसूचना दिलेली, त्याची अंमलबजावणी केली नाही. गॅजेट लागू करू म्हणलेले तेही केले नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ, मराठा आणि कुणबी एकाचे हाही अध्यादेश पारित केलेला नाही. 1 वर्ष पूर्ण होत आहे 26 जानेवारीला. म्हणून आपण 25 जानेवारीला सुरू करतोय आमरण उपोषण. आणि मराठा समाजाचं सुद्धा काम आहे. राज्यातल्या मराठा समाजालाही सांगतो 25 जानेवारीच्या सगळे काम टोटल एकही काम ठेवू नका. जितक्या दिवस असायची वेळ नव्हता तितके दिवस मराठा समाज आपण बसायचो. त्यातल्या 2 गोष्टी सांगायच्या राहिल्या तेवढ्या सांगतो आणि मी थांबतो. पहिले की कामं सगळे ओळखून घ्या. आमरण उपोषणाला बसा नका बसतो. पण ज्यांना ज्यांना इथं बसायचं बसून राहायचं त्यांनी मुंबई सारख्या तयारीने आपण आपलंच सरपंच फिरपंच सगळं भाजी भाकरी सुद्धा घेऊन यायचं. इथंच करायचं, इथंच खायचं, इथंच झोपायचं. आरक्षण घेईपर्यंत तुम्ही खायचं वापस जायचंच नाही. त्यामुळे कामं सगळी उकरून घ्या. उपोषण नसला तरी चालत. तुम्ही इथं बसून सुद्धा पाठिंबा देऊ शकता. आपलं सगळं साहित्य घेऊन मराठा समाजाला राज्यातल्या सांगतो इथं आमरण उपोषण सुरू आहे. त्यामुळे तुमचं इथं राहणारे जे माणसं राहणारे टाइम सुरू होईल त्यांच्यासाठी सांगतो. आपलं सगळ्या वस्तू घेऊन याच्या, पाण्याच्या, जेवणाच्या, सगळ्या हातरायच्या, पांघरायच्या सगळ्या. काही जण गाडीतच झोपत येत, काही जागा मिळाली तर इकडे झोपतील. त्यामुळे सगळ्या वस्तू घेऊन या. कोणी हॉटेलवर चहा प्यायला जायचं नाही, पुढे हॉटेलवर मुक्कामा जायचं नाही. किती श्रीमंत असतात आणि किती गरीब असतात तर हॉटेलवर झोपायला जायचं नाही, जेवायला पण जायचं नाही.
तर चहा पाणी घ्यायला अवश्य सगळं माझे मिळून सगळ्या गोष्टी जायचं नाही, कारण गोर गरिबाच्या लढ्यात सामील होईल. तुम्ही म्हणता गेला इकडे झोपायला, गरीब गेला तिकडे झोपायला, पुढे हात झोपा जायचं नाही, जेवा जायचं नाही, काय नाही. कट्टे भाकरी इथंच खायच्या, नाही तर येताना घेऊन यायचं, नाही तर स्वतःच करायचं इथे. एकजुटी नाही, तुमच्यात असं क्षमता, दम धरायची ताकद, तर उपोषण करा, नाही तर करू नका. आणि घरच्यांच्या विरोधात जाऊन एखादं उपोषण करू नका. घरच्यांचा जर विरोध असेल तर अजिबात विरोधात जाऊन करायचं नाही. मी एकटा खंबीर, मी मरायला तयार आहे. आणि मराठा समाजाला शेवट सांगतो, तुम्ही खूप एकजूट दाखवली, तुमच्या माझ्या खूप अपेक्षा आहेत. प्रत्येक मराठा समाजाचं वाटतं हेच पोरं आता काहीतरी आपल्या लेकरांचं करू शकतो. तुमच्या अपेक्षा मी कधीच भंग होऊ देणार नाही, तुमच्याशी गद्दारी करणार नाही, कधी मॅनेज होणार नाही, कधी फुटणार नाही. हो शब्द आहे माझा तुम्हाला. ते हात जोडून मराठ्यांना विनंती की तुमच्या अपेक्षा ज्या माझ्याकडून त्यांनी पूर्ण करणार आहे, मी कधी हटणार नाही. एखाद्या वेळेस असंही होऊ शकते की या उपोषणा मला आता सहन होत नाही, किती उपोषणा करावं. मी काल दौरी करून आलो तर मला 4 दिवस आराम करायला लागला, असता नाही. माझे लय हाले, माझ्या लय वेदना, माझा याच्यात शेवटही होऊ शकतो. पण माझा मराठा समाज सांभाळा, काही झालं तरी मी हटणार नाहीये. माझ्या समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत नाही, काळजी करू नका. एखाद्या वेळेस 100% मलाही असं वाटतं की मला राजकीय साथ देत नाही पाहिजे. मी आता 10 दिवस 15 दिवस उपोषण करत होतो. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझे खूप हाल होणार आहे, कारण मला आताच उठता येत नाही, बसता येत पायऱ्या चढायचं असल्या तरी मला खाली वर करायचं. त्यामुळे माझे प्रचंड शरीरात वेदना आहेत. एखाद्याच माझा शेवट सुद्धा होऊ शकतोय. मी माझा शेवट झाला तरी हरकत नाही. माझ्या कुटुंबालाही सांगतो, समाजालाही सांगतो, कोणी रुसू नका. कुटुंबाला पण सांगतो, या समाजासाठी तुम्ही, मी नसलो बी तरी तुम्ही योगदान द्या. माझ्या समाजालाही सांगतो, तुम्ही समाजासाठी, आपल्या लेकरांसाठी सगळे लढा. तो लढा कधीही बंद पडू देऊ नका. आपल्या मराठा समाजाला कायमचं आयुष्याचं मिळाल्याशिवाय हा लढा बंद पडू द्यायचा नाही, ही माझी समाजाला हातून विनंती. आणि दुसरं एक, माझा शेवट जरी झाला तरी चालत, मी शेवट करायला तयार आहे. पण मी मात्र ज्ञान घेऊन शकणार नाही. मात्र मराठ्यांनी एक तुमच्या पायाची विनंती झाली, 25 जानेवारीला घरातले सगळे मराठी, ती माझी सगळ्यांना सगळे काम धंदे बंद ठेवा. त्याच्यात एक 2 दिवस काम करण्यासाठी काय फरक नाही पडणार. आपल्या समाजाचं कल्याण होईल. सगळे मराठी राज्यातले कानाकोपऱ्यातले, मुंबई असेल, कोकण असेल, खानदेश असेल, विदर्भ असेल, मराठवाडा, मुंबई पुणे शहरातले सगळे व्यावसायिक मराठी, नोकरदार कर्मचारी मराठ्यांनी सगळे आंतरवालीकडे, शेतकरी मराठ्यांनी सगळे कामं बंद ठेवा. कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरासाठी एकजूट होऊन ताकदीनं आंतरवालीत या 25 जानेवारीला. आणि आपण आपल्या गावात बैठका उद्यापासून सुरू करा. तालुका भर करा, जिल्हा भर करा, राज्यभर जितकं फिरता येईल तितकं करा. यावेळेस मराठा समाजाच्या बैठकाची, दौऱ्याची, फिरण्याची, लोकांच्या घराभर जाण्याची मराठा सेवकाच्या खांद्यावरती एवढी जबाबदारी. कारण मला फिरण्याचा त्रास सहन होत नाही. मला या उपोषणापर्यंत जर मी आराम केला तर जास्त दिवस मी उपोषण करू शकतो, माझ्या समाजाला न्याय देऊ शकतो. शेवटी पुन्हा सांगतो, एकदा मात्र गावात मराठा ठेवू नका. 25 तारखेला घराघरातले मराठी घरी राहू नका. 25 जानेवारीला सगळे राज्यातले कानाकोपऱ्यातले माझे मायबाप मराठी लेकरा बाळासह अंतरवाली केला. माझा शेवट झाला तरी चालेल, पण मी मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय आणि सरकारला वाकवल्याशिवाय माझा हटणार नाही. शेवटी मराठ्यांचं वादळ एकदा पुन्हा उसळा, भगव वादळ या राज्यात पुन्हा उसळलं पाहिजे. इतक्या ताकदीनं मराठी सरकार नाही तर मराठा सरकारपेक्षा मोठा एक पुन्हा एकदा मराठ्यांनी. धन्यवाद.